नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आज मी फोडणीचा भात बनवतो आहे फर्स्ट टाईम. तर रेसिपी तुम्ही बघा, आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, नक्की कमेंट करा आणि सबस्क्राईब पण करा. चला तर रेसिपी बघूया. मंडळींनो, फोडणीच्या भातासाठी आपल्याला सामग्री लागणार आहे. तर त्यासाठी कांदा लागतो, कढीपत्ता लागतो, तेल लागतं, मीठ लागतं, राई, जिरं, तिखट, लाल तिखट, तसेच मीठ आणि अजून काही सामग्री असेल, पण मला तर एवढंच माहिती आहे. तर बघा, चालू करतो मी. तर आता तर कांदा कापून घेऊया बारीक, पटापट कापून घेतो. मंडळींनो, आई मला गाईड करते, कारण की आपण एक्सपेरिमेंट करतो असं झालं आणि तो एक्सपेरिमेंट चुकवू नये म्हणून आमचे एक्सपर्ट आम्हाला शिकवतात. ते सांगतील तसं करू. हे सोलायला वेळ जातो, तर पटापट करून घेतो. तुम्हाला कटिंग करून दाखवतो. मंडळींनो, कांदा कापायला घेतला आणि डोळ्यात पाणी यायला लागलं, तर व्हिडिओ पॉज करतो आणि लगेच कट करून घेतो. आई, बारीक करून घेऊ ना एकदम. तुम्हाला जमेल तशा पद्धतीने तुम्ही कापा, असं काही नाही की, पण जर चॉप व्यवस्थित केला असेल तो मुरतो हे चांगला, म्हणून रडून झालेलं आहे. मंडळी बघा तुम्ही, अशा प्रकारे बारीक करून घेतलेला आहे कांदा. पुढची प्रोसेस चालू करूया. आपण आता भात आहे हा जरा कुस्करून घेऊया. लाल तिखट, मीठ मिक्स करून घेऊया. जास्त कुस्करत बसत होते. ओके, जसं सांगितलं तसं करावं लागेल. आता आमचा चालू आहे. थोडा कुस्करून झालेला आहे. हा भात कुस्करून घेतलेला आहे. ह्याच्यात मी लाल तिखट टाकत आहे. तुम्हाला जेवढं तिखट पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही टाकावे. मी सध्या तरी अर्धा चमच टाकतोय. आणि आमचा मालवणी मसाला आहे, जास्त नाही टाकत. अजून थोडा टाकायला सांगितलं आहे, तर थोडा टाकतो अजून. एवढावर बघा, एवढा टाकतो. आता थोडीशी हळद टाकूया. हळद असं प्रत्येक आपण जेवणात सगळीकडेच वापरतो तशी. आणि चवीनुसार मीठही टाकतो. आवाज होईल थोडा, वाटलंच होतं. मीठ तुमच्या चवीनुसार. अर्धा थोडा अजून टाकू का? थोडासा अजून टाकतो. आणि मी आईला विचारून करतो, मला काय एवढं येत आहे, एक्सपर्टीज नाही त्याच्यात. कांदा कापल्याने थोडं नाक वाळून लागलं. आता हे सगळं जिन्नस एकत्र केलं आहे, तुम्ही बघू शकता. लाल तिखट, हळद, मीठ सगळं आता कुस्करून एकत्र करून घेतो, म्हणजे एक जिन्नस म्हणून. हे असं सगळीकडे टेस्ट सेम लागते. नाही तर कधी एका साईडला मीठ राहतं, एका साईडला मसाला राहतो, तर कधी तिखट, कधी खारट. मंडळी, भात कुस्करून झालं आहे, सगळं मिक्स झालं आहे ऑलमोस्ट. तर आता आपण पुढची प्रक्रिया करूया. कढई गरम करत ठेवू, त्याच्यात तेल ठेवूया गरम करत. हात धुवून पाहिजे तर. ओके, मी हात धुवून घेतो जरा. गॅस चालू करतो.
कढई गरम झालेली आहे, तर तेल टाकतो. खेचून काढ. टाक, बस टाक, टाक. अजून बस. हळूहळू बोलू नकोस. हॅलो. तर आता आपण तेल गरम झालेलं आहे, तर आपण जिरं, राई, कढीपत्ता याची फोडणी देऊया. जिरं जास्त टाका, एवढं सर्व टाक. एवढं याच्याहून जास्त. हां. राई थोडीशी, कढीपत्ता वगैरे टाकून घेऊया. हिंग पण टाकायचं आहे, हिंग टाकूया. कढीपत्ता वगैरे सगळं टाकून झालं आहे. चॉप केलेला कांदा त्यामध्ये टाकूया. काय काय टाकले तुम्ही बघू शकता. फोडणी देऊन झालेली आहे. आता आपण हा जो भात आहे भात मिक्स करणार आहोत. म्हणजे हा बऱ्यापैकी आता झालेला आहे तयार. ह्याच्यात आता गॅस बारीक करून थोडा वेळ झाकण ठेवू आणि मग सर्व करूया. रेडी टू ईट. चला तर मंडळी, फोडणीचा भात फ्राईड राईस तयार झाला. आपण टेस्ट करून बघूया कसा झाला. आई बघ ग जरा कसं वाटतं. छान झालंय. तर आईची दाद मिळाली आहे. आता आपणही टेस्ट करून बघूया कसा झाला आहे. गरमागरम घरच्या घरी फोडणीचा भात एक नंबर. मंडळींनो, फोडणीच्या भाताबरोबर लोणचं किंवा पापड हे कॉम्बिनेशन असेल ना तर अजून चांगलं लागतं. तर तुम्ही घरच्या घरी स्वस्तात मस्त फोडणीचा भात फ्राईड राईस बनवून बघा. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करून सांगा की व्हिडिओ कसा वाटला आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय श्री स्वामी समर्थ.